Welcome to Sirsagar Digital Smart Coaching One. Myself, BP Sirsagar. Actually, we start online classes for 12th standard for NEET, JEE, CET, all this. Again, we also uploaded videos for class 9, 10, CBSE as well as the state board. So basically for CBSE I will always use totally English language, while in case of the 12th standard I will use two languages, means Marathi as well as the English. आपण या ठिकाणी 12वी सायन्सचा सिलेबस स्टार्ट करत आहोत. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी दोन्ही प्रकारच्या भाषा या ठिकाणी यूज करणार आहे, म्हणजे मराठी सुद्धा आणि इंग्लिश सुद्धा. सीबीएसई 9th आणि 10th स्टँडर्ड साठी मी पूर्णपणे इंग्लिश लँग्वेज यूज केलेले आहे. आता हा सिलेबस तुमच्यासाठी पूर्णपणे नवीन आहे, पण तुम्हाला माहिती आहे सायन्स मध्ये काहीच बदलत नसतं का, फक्त चॅप्टरची नाव बदलतात. फिजिक्स मध्ये सुद्धा काहीच नाही. जर तुम्ही निरीक्षण केलं तर ओल्ड सिलेबस आणि हा सिलेबस सेमच आहे. एक दोन चॅप्टर फक्त काढून टाकलेले आहेत आणि त्याऐवजी थोडंसं कंटेंट घेण्यात आलेलं आहे. जसं की थर्मोडायनामिक्स पार्ट जो आहे तो हायर स्टँडर्ड मध्ये आहे, IIT च्या सिलेबस मध्ये आहे किंवा BSc च्या सिलेबस मध्ये आहे, कार्नोट सायकल सारखे वगैरे कन्सेप्ट. आता या ठिकाणी हा जो पार्ट आहे, हा जो चॅप्टर आहे रोटेशनल डायनामिक्स, हा सुद्धा फक्त नाव नवीन दिसतंय तुम्हाला, बाकी काहीच नवीन नाही. हा रोटेशनल डायनामिक्स हा जो पार्ट आहे हा दोन चॅप्टरचं कॉम्बिनेशन आहे. तर आपला सिलेबस मध्ये फर्स्ट चॅप्टर स्टार्ट करत आहोत, रोटेशनल डायनामिक्स. इट इज पार्ट ऑफ टू चॅप्टर. One, it is the circular motion. Second one, it is the rotational motion. जसं की मी या ठिकाणी लिहिल्याप्रमाणे हा रोटेशनल डायनामिक्स दोन चॅप्टरचा पार्ट आहे. एक म्हणजे सर्क्युलर मोशन आणि दुसरं म्हणजे काय आहे, रोटेशनल मोशन. आता हा पार्ट एकत्रित करण्याचं कारण म्हणजे हा खूप महत्वाचा पार्ट आहे आणि हे दोन्ही पार्ट एकमेकांशी रिलेटेड आहे. जसं सर्क्युलर मोशनची आपण डेफिनेशन तर स्टडी करणार आहोत, परंतु त्याआधी मी तुम्हाला दोघांमधला महत्वाचा डिफरन्स या ठिकाणी सांगतो. सर्क्युलर मोशन म्हणजे माझ्या भोवती एखादा व्यक्ती असा गोल गोल फिरत असं हे जे मोशन तयार होतं हे म्हणजे सर्क्युलर मोशन. आणि ज्यावेळेस मीच माझ्या भोवती स्वतः भोवती ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस जे मोशन तयार होईल ते म्हणजे रोटेशनल मोशन. हा या दोघांमधला फरक आहे. हे आपण दोन्ही पार्ट्स वन बाय वन या ठिकाणी काय डिस्कस करणार आहोत. तर यामधील फर्स्ट पार्ट आपण सर्वप्रथम डिस्कस करणार आहोत. वी विल डिस्कस one by one parts. First, circular motion. या ठिकाणी जे दोन पार्ट आपल्याला दिलेले आहेत ते जे दोन पार्ट आहेत त्यामधील आपण वन बाय वन पार्ट या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहोत. जसं तुम्ही पुस्तक जर उघडून पाहिलं तर रिकॉर्ड नावाचं या ठिकाणी 2-3 क्वेश्चन तुम्हाला बुक मध्ये विचारलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला विचारलंय व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन, असे काही कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत. सर्क्युलर मोशन मधले काही कन्सेप्ट तुम्ही 11th स्टँडर्ड मध्ये स्टडी केलेले आहेत, परंतु ते नीटच्या रिलेटेड JEE च्या रिलेटेड महत्त्वाचे असल्यामुळं आपण या ठिकाणी रिवाइज या ठिकाणी महत्त्वाचे पार्ट घेणार आहोत. सो फर्स्ट वन I will write the definition of the circular motion.
the motion of an object along the circumference of a circle is called circular motion. पहा डेफिनेशन काय आहे? The motion of an object along the circumference of circle is called as the circular motion. हे आपण बोर्डावरती लिहिलेले आहे. आता याचे ऍक्च्युअली मीनिंग काय आहे ते आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत, समजून घेणार आहोत. तसं का तुम्ही जॉमेट्री पार्ट मध्ये सर्कल हा कन्सेप्ट स्टडी केलेला आहे. जसं की सर्वांनाच कॉमनली माहित असतं सर्कल. आपण ऍक्च्युअली सर्कल ड्रॉ केलं, सिंपली वर्तुळ असं म्हणतो आपण मराठीमध्ये त्याला. सर्कल मध्ये हा मधात पॉइंट आहे त्याला बिंदू म्हणतो आपण. हा त्या भोवती फिरणारा जो असतो त्याला सर्कम्फरन्स म्हणजे परिघ असं म्हटलं जातं. जेव्हा आपण या ठिकाणी ऑब्जेक्ट हा या फॉर्म मध्ये मूव्ह होतो, मूव्ह असताना सर्कम्फरन्स तयार करतो, तेव्हा सर्क्युलर मोशन होतं. जसं तुम्ही लिनियर मोशन स्टडी केलेला आहे, मोशन नावाचा चॅप्टर 9 स्टँडर्ड मध्ये स्टडी केलेला आहे. सीबीएसई च्या सिलेबस मध्ये सुद्धा स्टडी केलेला आहे, किंवा स्टेट बोर्ड मध्ये जर तुम्ही असताल तर त्यामध्ये सुद्धा मोशन नावाचा चॅप्टर स्टडी केलेला आहे. आता स्ट्रेट लाईन मध्ये ज्यावेळेस एखादी वस्तू मूव्ह होत असेल त्यावेळेस सिंपली लिनियर मोशन होतं. टू अँड फ्रो पोझिशन असेल तर ऑसिलेशन तयार होतं. तसं या पॉइंट भोवती जेव्हा एखादा ऑब्जेक्ट फिरतो आणि फिरत असताना एक कंप्लीट रोटेशन तयार करतो आणि सर्कम्फरन्स तयार करतो, तेव्हा जे मोशन तयार होतं त्याला आपण सिंपली सर्क्युलर मोशन असं म्हणतात. आता आपल्या डेली लाईफ मध्ये एक्झाम्पल आहे, मायक्रोस्कोपिक पार्टिकलचे एक्झाम्पल आहे आणि मॅक्रोस्कोपिक पार्टिकलचे सुद्धा एक्झाम्पल आहे. दोन्ही एक्झाम्पल आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. तर फर्स्ट एक्झाम्पल पहा, द मोशन of the earth along the sun. This is the first example. तुम्हाला माहित असल्याप्रमाणे तुम्ही सोलार सिस्टीम स्टडी केलेली आहे 8th स्टँडर्ड मध्ये. सोलार सिस्टीम मध्ये तुम्हाला माहित आहे की आपला सन हा सेंटर पार्ट मध्ये असतो. हा सन आपला आहे, सन हा सेंटर पार्ट मध्ये आहे आणि या ठिकाणी अर्थ ही सन भोवती कंटिन्युअसली मूव्ह होते. मूव्ह होत असताना काय तयार करते? अर्थ ही सन भोवती मूव्ह होत असताना सर्कम्फरन्स तयार करत आहे. म्हणजे कोणत्या प्रकारचं मोशन झालं? सर्क्युलर मोशन झालं. ते एक्झाम्पल मॅक्रोस्कोपिक पार्टिकलचा आहे. कोणता पार्टिकलचा आहे? मॅक्रो. मला वर्ड तुम्ही मॅक्रो यूज केलेला आहे आणि मायक्रो यूज केलेला आहे. मॅक्रो म्हणजे खूप मोठ्या आकाराने खूप मोठा असणारा पार्टिकल आणि मायक्रो म्हणजे आकाराने खूप छोटा पार्टिकल. तर हे त्यामुळे सर्क्युलर मोशन आपल्याला स्टडी करणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरं एक्झाम्पल पाहिलं तुम्हाला माहित असल्याप्रमाणे मोशन ऑफ द मून along the earth. हे सुद्धा एक्झाम्पल आपल्याला घेता येतं. जसं सन सेंटरला घेतो तसं आता आपल्याला माहिती आहे की आपली अर्थ ही सेंटरला असते आणि जर तुम्ही निरीक्षण केलं तर मून हा अर्थ भोवती कंटिन्युअसली मूव्ह होतो.
बरोबर. हे या फॉर्म मधलं मुवमेंट असतो आणि हे सुद्धा सरकमफरन्स तयार करत आहे, म्हणून सर्क्युलर मोशनच आहे. हे सुद्धा मॅक्रो आहे, हे सुद्धा मॅक्रो आहे. आता मी फक्त मॅक्रोचं सांगितलं, आता मायक्रोस्कोपिक पार्टिकलचं सुद्धा आपल्याला एक्झाम्पल सांगता येतं. मायक्रोस्कोपिक मध्ये बघा, इलेक्ट्रॉन revolve around the nucleus. आता ही सिंपल एक्झाम्पल आहे. आपण या ठिकाणी हे एक्झाम्पल मी एक्सप्लेन करतो. वी नो दॅट यू स्टडी एटम and molecules chapter, structure of atom, this chapter in 9th standard CBSE syllabus, again in state board syllabus. So you know that about the construction of atom. As per the Rutherford model of an atom, Bohr's model of an atom, okay, so atom consists of positively charged nucleus and electron revolved around the nucleus. So this is the nucleus and this is the electron. आता पहा, हा सेंट्रल पार्ट मध्ये न्यूक्लियस आहे आणि इलेक्ट्रॉन कंटिन्युअसली या न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्व होत आहे. तुम्हाला माहिती आहे न्यूक्लियस हा खूप स्मॉलेस्ट पार्टिकल असतो, खूप स्मॉल आहे, आणि इलेक्ट्रॉन सुद्धा खूप स्मॉल पार्टिकल आहे आणि सर्क्युलर मोशन तयार करत आहे. म्हणजे हे सुद्धा सर्क्युलर मोशन सुद्धा एक्झाम्पल आहेच, पण ऍक्च्युली हे मायक्रोस्कोपिक म्हणजे अतिसूक्ष्म पार्टिकलचं एक्झाम्पल आहे. फोर्थ एक्झाम्पल पहा, द टिप ऑफ our hand, minute hand and second hand. तुम्ही जर आपण क्लॉक जर पाहिली तर क्लॉक मध्ये टिप मध्ये आपण हा मिनिट हँड दाखवतो, हा आवर हँड दाखवतो आणि हा सेकंड हँड. हा होत असताना सुद्धा सरकमफरन्स तयार करतो. म्हणजे हे सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे, सर्क्युलर मोशनचं. हे आपण पाहिलं. पाहता या ठिकाणी सर्क्युलर मोशन आणि त्याचे एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आता पहा, या ठिकाणी आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स किंवा तुम्ही याला प्रॉपर्टीज सुद्धा म्हणू शकता सर्क्युलर मोशनच्या. कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रॉपर्टीज मध्ये आपल्याला दोन प्रॉपर्टीज महत्वाच्या आहेत. एक म्हणजे पहा, फर्स्ट, इट इज accelerated. It's accelerated motion. Second, it is periodic motion. दोन प्रॉपर्टीज आहेत या ठिकाणी. एक आहे इट इज. इट म्हणजे तुम्हाला माहिती, इट इज म्हणजे आपण सर्क्युलर मोशन म्हणतो. या ठिकाणी कसं काही विद्यार्थ्यांना समजत नसल्यामुळे आपण त्याचं प्युअरली मिनिंग सांगायला की ऍक्सलरेटेड मोशन आहे सर्क्युलर मोशन म्हणजे. आणि दुसरं म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, पिरियडिक मोशन सुद्धा असतं. ऍक्सलरेशन, ऍक्सलरेटेड वर्ड तुम्ही यूज केलेला आहे. ऍक्सलरेशन आपण मराठीत त्याला त्वरण म्हणतो. The rate of change of velocity with respect to time. म्हणजे velocity काय होणं, चेंज होणं टाइम नुसार, त्याला ऍक्सलरेशन असं म्हणतात. आता ऍक्च्युअल त्याचं काय बेसिक आहे ते आपण या ठिकाणी डिटेल मध्ये नंतर स्टडी करणार आहोत एका पार्ट मध्ये. दुसरं पार्ट पिरियडिक, पिरियड आपण नाव ऐकलेलं आहे. तर टाइम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट वन ऑसिलेशन किंवा वन रिव्हॉल्यूशन. हे कंप्लीट ऑसिलेशन होण्यासाठी किंवा एक कंप्लीट रिव्हॉल्यूशन होण्यासाठी लागणारा टाइम म्हणजे त्याला पिरियडिक मोशन म्हणतो आपण.
जसं की तुम्हाला माहिती आहे आपली अर्थ ही सनभोवती फिरते, तिला लागणारा टाइम हा कॉन्स्टंट आहे, पिरियडिक मोशन मध्ये फिरत असते. किंवा तुम्हाला माहित असल्याप्रमाणे आपण जर या ठिकाणी टिप ऑफ आवर हँड, मिनिट हँड, सेकंड हँड जर पाहिलं तर तुम्हाला माहिती आहे जर आपण या ठिकाणी सेकंड हँड घेतला, सेकंड हँड एक या पोझिशन पासून परत या पोझिशन रिटर्न येण्यासाठी लागणारा टाइम म्हणजे हा कंप्लीट 1 मिनिट असतो, म्हणून पिरियडिक मोशन आहे. किंवा आपण जर मिनिट हँड घेतला, मिनिट हँड म्हणजे हा कंप्लीट होण्यासाठी 1 हवर लागतो, म्हणजे पिरियडिक मोशन झाला. किंवा आपण हवर हँड घेतला तर कंप्लीट 1 रोटेशन होण्यासाठी 12 तास लागतात, 12 हवर म्हणजे पिरियडिक मोशन आहे. या फॉर्म मध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगताय. आता पहा यानंतर आपल्याला टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन there are 2 types of circular motion. One uniform circular motion, second one non uniform circular motion. In simply this uniform circular motion we represented as is here. आपण या ठिकाणी पहा डेफिनेशन पाहिली सर्क्युलर मोशनची, सर्क्युलर मोशनचे एक्झाम्पल्स या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर आपण 2 प्रॉपर्टीज म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेले आहेत. त्यानंतर आपल्याला या सर्क्युलर मोशनचे 2 टाइप दिलेले आहेत. फर्स्ट जो टाइप आहे सर्क्युलर मोशनचा त्या टाइपचं नाव आहे या ठिकाणी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि आपल्याला सेकंड टाइप या ठिकाणी सर्क्युलर मोशनचा दिलेला आहे तो म्हणजे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. असे 2 टाइप आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. तर आपण या ठिकाणी 1 बाय 1 टाइप या ठिकाणी स्टडी करायचे. फर्स्ट पहा आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हा टाइप पाहायचा. युनिफॉर्म वर्ड युनिफॉर्म मीन्स द कॉन्स्टंट स्पीड, इट्स लिनियर स्पीड और इट्स एंगुलर स्पीड. युनिफॉर्म या शब्दाचा अर्थ असतो कॉन्स्टंट असणं, कॉन्स्टंट स्पीड असणं किंवा कॉन्स्टंट काही स्थिर ज्यावेळेस एखादी वस्तू असते त्यावेळेस आपण त्याला युनिफॉर्म असं वर्ड आपण या ठिकाणी यूज केला जातो. आणि जेव्हा एखादा ऑब्जेक्ट किंवा एखादा पार्टिकल हा कॉन्स्टंट स्पीडने नसेल म्हणजे अस्थिर असेल त्यावेळेस नॉन युनिफॉर्म हा वर्ड यूज केला जातो. यामध्ये आपल्याला डेफिनेशन लिहायची आहे. सर्वप्रथम युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय डेफिनेशन आहे पहा. डेफिनेशन खूप सिंपल आहे. मी सर्वप्रथम डेफिनेशन लिहितो आणि नंतर त्याचं मीनिंग सांगतो. द मोशन ऑफ an object along the circumference of circle with constant speed is called uniform circular
मोशन. काय सांगितलं आपण? द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. इथपर्यंत जर पाहिलं तर ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची आणि ही सर्क्युलर मोशनची डेफिनेशन सारखीच वाटते तुम्हाला. वर्ड युनिफॉर्म या ठिकाणी समोर लागल्यामुळे विथ कॉन्स्टंट स्पीड यूज केलेला आहे. आता या कॉन्स्टंट मध्ये मी दोन वर्ड यूज करू शकतो. एक म्हणजे याची लिनियर स्पीड तुम्हाला कॉन्स्टंट यूज करता येते. लिनियर म्हणजे असं स्ट्रेट मध्ये मूव्ह होणार, किंवा अँग्युलर स्पीड सुद्धा. अँग्युलर म्हणजे ऍक्च्युली अँगल असं मूव्ह होत असताना जी स्पीड यूज होते त्याला आपण अँग्युलर स्पीड म्हणतो. या दोन्हीपैकी कोणतीही स्पीड जर कॉन्स्टंट असेल त्यावेळेचे मोशन असतं त्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणतात. जसं आपण एक्झाम्पल मध्ये हे एक्झाम्पल यूज करू शकतो. मोशन ऑफ द अर्थ अराउंड द सन. सन भोवती आपली अर्थ ही कॉन्स्टंट स्पीडने मूव्ह होत असते, म्हणजे तिला लागणारा टाइम हा कॉन्स्टंट असतो. असं आपण कधी ऑब्झर्व केलं नाही की अर्थ फास्ट स्पीडने फिरत आहे. असं कधी निरीक्षणात आपल्या येत नाही की लागणारा टाइम हा जर 1 तासाला आज 1 तास लागत असं उद्या जास्त लागत असं तर असं होतं का नाही, म्हणजे कॉन्स्टंट स्पीडने फिरत आहे. मून सुद्धा अर्थ भोवती कॉन्स्टंट स्पीडने मूव्ह होतो. हॉवर हँड, सेकंड हँड, मिनिट हँड सुद्धा कसे कॉन्स्टंट स्पीडने मूव्ह होतो. म्हणजे हे झालं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन चे एक्झाम्पल.